तसं पाहिलं तर मकरंदगड काही फारसा भक्कम लढाव किल्ला नाही, पण कोयनेच्या खोऱ्यातलं जावळीचं अरण्य आजही भीतीदायक आहे. आणि तेच या गडाचं नैसर्गिक असं संरक्षण आहे. या रानात आजसुद्धा अस्वलं, गवे व इतर हिंस्र प्राणी आपल्याला दिसतात. प्रतापगड आणि वासोटा या महत्त्वाच्या किल्ल्यांमधील दुर्ग शृंखलेचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. आणि या गडावरून अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि झाडीमंडळाने भरलेल्या महाबळेश्वराचे दर्शन आपल्याला या किल्ल्यावरून होतं. असा मोक्याच्या ठिकाणी असलेला हा महाबळेश्वर पर्वतरांगेमधील मधुमकरंद आहे. महाबळेश्वरमधील मुंबई टोकावर गेल्यानंतर जो सूर्यास्त आपल्याला दिसतो, ज्या डोंगराच्या आड सूर्याचा अस्त होतो, तो हा मकरंदगड आहे. आणि यालाच मधुमकरंदगड असेही म्हणतात. मधुमकरंदगड ही किल्ल्यांची एक जोडगोळी आहे. आणि हे किल्ले जावळीच्या घनदाट जंगलामध्ये महाबळेश्वर डोंगर रांगेमध्ये आहेत. आज आपण या मकरंदगडाच्या भटकंतीसाठी या जावळीच्या घनदाट जंगलामध्ये आलेलो आहोत. मधुमकरंदगडपैकी मकरंदगडावरती सहजरित्या पोहोचता येतं, परंतु मधुगड जो आहे किल्ल्याचा दुसरा भाग, त्यावरती मात्र जाण्यासाठी जी वाट होती ती वाट मोडकळी झाल्यामुळे आता गिर्यारोहणाचं साहित्य असल्याशिवाय आपल्याला त्या किल्ल्यावर जाता येत नाही. त्यामुळे आपण फक्त मकरंदगड पाहणार आहोत. आणि हा जो भाग दिसतोय हा मधुगडचा आहे. वरती पाण्याची टाकी देखील आपल्याला त्या ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ जो काढला आहे त्यामध्ये दिसेल. हा मधुगड आहे. आणि त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आहे मकरंदगड. मकरंदगडावरती मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, पाण्याच्या टाक्या आहेत आणि काही अवशेष किल्ल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. असा हा मकरंदगड आणि मधुगड या किल्ल्यांची जोडगोळी या जावळीच्या घनदाट जंगलाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची दुर्गभटकंती चालू आहे. काल संध्याकाळी प्रतापगड बघितला, त्यानंतर इथे चतुर्बेट या ठिकाणी रात्री मुक्काम केला. हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला. आणि तिथून आता आम्ही चाललो आहे मधुमकरंदगडाकडे. माझ्यासोबत रणजित, सागर, सुमित आणि भावेश, आम्ही 5 लोक या गड भ्रमंतीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. घोणसपूर गावाच्या आधी चतुर्बेट म्हणून एक परिसर लागतो, एक गाव लागतं. आणि एक निसर्गरम्य ठिकाणी असलेला एका फार्म हाऊसवरती आम्ही मुक्काम केला होता रात्री. आणि सकाळी उठून या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. आणि या प्रवासादरम्यान या तापुळा बॅकवॉटर परिसरामध्ये जणू काही ढग जमिनीवर उतरलेले आहेत असा भास या ठिकाणी होत होता. एवढं सुंदर असं हे दृश्य या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. सकाळचे जवळपास 8 वाजले होते आणि 8 वाजताचं हे सुंदर असं दृश्य आम्हाला नजरेस पडलं. घोणसपूरच्या आधी जो घाट माथा लागतो त्या ठिकाणी हे सर्व दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. समुद्र सपाटीपासनं 4000 फूट एवढी या मधुमकरंदगडाची उंची आहे. महाबळेश्वर पर्वतरांगेमध्ये असलेला हा किल्ला आहे. आणि त्या बाजूने असलेला हातलोट घाट, त्या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या मधुमकरंदगड किल्ल्याची निर्मिती केली होती. टेहाळणीचा किल्ला आहे. घोणसपूर हे गाव संपूर्ण गाव शाकाहारी आहे. या ठिकाणी मांसाहार केला जात नाही. घोणसपूर हे गाव माचीवरती गाव आहे आणि समोर दिसणारा मधुमकरंदगड किल्ला आहे. इथपर्यंत आपल्याला बरीच तंगडतोड करायला लागली. लोकांची सकाळची कामाची लगबग चालू आहे. घोणसपूर या गावामध्ये आता आम्ही पोचलेलो आहे. माझे सहकारी काही पाठीमागे आहेत. आणि समोर जो दिसतोय आहे मधुमकरंदगड. हे माचीवरचं गाव आहे घोणसपूर. आणि या किल्ल्यावरती येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी 2 मार्ग तुम्हाला सांगतो. आम्ही जो आलो आहे तो चतुर्बेटावरनं त्या गावामार्गे येणार हा मार्ग आहे. जो रस्ता आपल्याला घोणसपूर या ठिकाणी घेऊन येऊ शकतो. आपल्या कार जर असतील तर वरती कार चढायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि दुसरा आहे तो हातलोट मार्ग आहे. कोकणातून जो रस्ता येतो तो रस्ता आहे. आणि हातलोट घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने वापर केला जायचा. अशी या किल्ल्याची ओळख आहे. किल्ल्यावरती फारसे अवशेष नाही आहे बघायला. त्यातला मकरंदगड आपण करणार आहोत. मधुगड जो आहे त्याचा रस्ता तुटलेला आहे आणि तिथे टेक्निकल सपोर्टची खूप आवश्यकता आहे, जे आमच्याकडे आत्ता सोबत आम्ही आणलेलं नाही आहे. हे मल्लिकार्जुन मंदिराचा एंट्रन्स आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला एक पुतळा आहे. भिल्लारे साहेब यांचा त्या ठिकाणी पुतळा आहे. आणि समोर दिसणारं मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. आणि गावातली पोरं आहेत जी आता आमच्यासोबत वाटाड्या म्हणून येणार आहेत.
मल्लिकार्जुन मंदिराचं आपण दर्शन घेऊया आणि मग गडाकडे मार्गस्थ होऊयात. मल्लिकार्जुन मंदिर. खूप जुनं आहे. हो. मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्याच्या बाहेर मोठा असा नंदी आहे. बाजूला गणपतीची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या बाहेर. मंदिराचा गाभारा आहे. समोर दिसणारा जो सुळक्यासारखा आहे तो मधू आहे आणि हा मकरंद आहे. आता आपण माचीवरनं मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन पुढे किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केलेली आहे. समोर दिसणारा मकरंदगड आहे आणि हा पुढच्या बाजूला जो आहे तो आहे मधुगड. तिथे जाता येत नाही असं स्थानिकांचं सुद्धा म्हणणं आहे. आपण प्रयत्न करूयात, जमलं तर ठीक, आणि आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागूया. खूप सुंदर असं आजूबाजूचं दृश्य ह्या मकरंदगडावरून दिसतं. इथे समोर जे दिसतं धुकं वगैरे सर्व परिसर हा तापुळा बॅकवॉटरचा परिसर आहे. आणि याच्या पलीकडे तापुळा हे हिल स्टेशन सर्वांना परिचित आहे. मिनी काश्मीर असं म्हटलं जातं याला. महाबळेश्वरच्या कुशीमध्ये असलेलं तापुळा आणि इथे अनेक पर्यटक नौकाविहार असेल किंवा या वातावरणाचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या परिसरामध्ये भेट देत असतात. आपण त्या तापुळ्याच्या अपोजिट साईडला आहोत. मध्ये तापुळा जे धुकं दिसतंय ते सगळं बॅकवॉटर परिसर आहे, तापुळा बॅकवॉटर. आणि आपण ह्या मार्गाने खालून असं आलेलो आहे. चतुर्पेठ मार्गे जे गाव आहे चतुर्पेठ, जिथं आपण मुक्काम केला होता, त्या चतुर्पेठ गावाच्या समोरून येणारा रस्ता हा आपल्याला या घोणसपूर गावाकडे घेऊन येतो. गाडी पूर्ण वरती आली नाही, मध्येच रस्त्यामध्ये पार्क करून साईडला पार्क करून चालत वरती आलेलो आहे. आणि समोर दिसणारं हे घोणसपूर गाव आहे, त्या गावातनं आपण वरती आलेलो आहे. आणि खाली हे झाडांमध्ये गडझाडीमध्ये असलेलं मल्लिकार्जुन मंदिर आहे. सुळक्याच्या उजव्या बाजूने किल्ल्यावर जायला वाट आहे. सुळका डाव्या हाताला ठेवत आपण जर ती वाट पकडली आपल्या किल्ल्यावरती घेऊन जाते. खाली असलेल्या मुलांनी आम्हाला हा रस्ता सांगितला, त्यामुळं आत्तापर्यंत तरी चुकलेलं नाही आहे. पुढे एक मूर्ती वगैरे आहे, वरती तळं आहे असं त्यांनी दिलेली आम्हाला माहिती आहे. ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि वाट तर बरोबर दिसते. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. खडकामध्ये खोदून काढलेला दरवाजा आहे. आणि खालून येणारी वाट इथे एक मूर्ती आहे. वर चढून आल्यानंतर त्या खिंडीसारखी जी वाट आहे त्यातून वरती आल्यानंतर इथे एक मूर्ती लागते. आणि बरोबर या मूर्तीच्या डाव्या हाताला जाणारी वाट वरती माथ्यावर जाते आणि उजव्या हाताला जाणारी वाट गुफेकडे जाते. आपण पहिलं किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊयात. किल्ला बघून मग आपण गुफा बघायला जाऊयात. इथे काय अवशेष वरती माथ्यावर आल्यानंतर आपल्याला दिसतात. भग्न अवस्थेमध्ये असलेले अवशेष आहेत. इथे देखील चौताऱ्यासारखं काहीतरी आहे. गवत खूप असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकत नाही, परंतु एक कमानीसारखं किल्ल्याच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला असं दिसतात. किल्ल्यावरती पोहोचण्याची आणखीन एक सोपी खूप म्हणजे हे विजेचे जे खांब आहेत, इलेक्ट्रिक पोल जे आहेत, ते पोल जरी आपण लक्षात ठेवून जर समोर आलो त्यांना ट्रेस करत तरी आपण माथ्यावरती जाऊ शकतो. एवढी सोपी ओळख किल्ल्यावरती माथ्यावर जाण्यासाठी आहे.
पुढे उभी चढ रे. आलो आता वरती आपण. ते मंदिर आहे वाटतं वरती. काय वाडा आहे? हा मंदिर आहे. तेच मल्लिकार्जुनचंच खरं मंदिर आहे. अच्छा, नंतर त्यांनी गावाला खाली बांधले. ओके. पण बघ आधी वरती परत चेक कर. किल्ल्यावरती पोहोचण्याची आणखीन एक सोपी खूप म्हणजे हे विजेचे जे खांब आहेत, इलेक्ट्रिक पोल जे आहेत, ते पोल जरी आपण लक्षात ठेवून जर समोर आलो त्यांना ट्रेस करत, तरी आपण माथ्यावरती जाऊ शकतो. एवढी सोपी ओळख किल्ल्यावरती माथ्यावर जाण्यासाठी आहे. इथे काय अवशेष वरती माथ्यावर आल्यानंतर आपल्याला दिसतात. बघ ना, अवस्थेमध्ये असलेले अवशेष आहेत. इथे देखील चौताऱ्यासारखं काहीतरी आहे. गवत खूप असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकत नाही, परंतु एक कमानीसारखं किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला असे दिसतात. पुढे उभी चढ रे. आलो आता वरती आपण. ते मंदिर आहे वाटतं वरती. काय वाडा आहे? हा मंदिर आहे. तेच मल्लिकार्जुनचंच खरं मंदिर आहे. अच्छा, नंतर त्यांनी गावाला खाली बांधले. ओके. पण बघ आधी वरती परत चेक कर. हे प्रवेशद्वार असावं. पायऱ्या आहेत, बाजूला काही अवशेष देखील आहेत, त्यामुळे प्रवेशद्वार असावा असा एक अंदाज आहे. आमच्या जसं प्लास्टिक अंतरून झोपताना वगैरे व्हिडिओ आमची वाटलं प्रोफेशनल वाटले पाहिजे. हे मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर, आणि मंदिराच्या समोर बरोबर एक चौतारा आहे, आणि चौताऱ्याच्या वरती दिसणारी ही एक समाधी आहे. हा दरवाजा आहे, इथे उद्ध्वस्त असा दरवाजा आहे. मल्लिकार्जुन मंदिर. मकरंदगड किल्ल्यावरती असलेलं हे मल्लिकार्जुनांचं मूळ मंदिर आहे. आतमध्ये आपल्याला प्रवेश भेटणार नाही कारण लॉक आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. आतमध्ये मंदिर आणि आणखीन एक आतमध्ये लॉक आहे, आणि आतमध्ये शिवलिंग वगैरे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे, आणि इथे फारसे म्हणजे अवशेष नाही आहेत. पुढे जो आहे तो मधुगड आहे, ते जायला वाट नाही आहेत. इथून खाली पुजारी गेले, खाली खांब टाक्यात आपण, परंतु त्या दुसऱ्या रस्त्याने खांब टाक्याकडे येणार आहोत. हां, आणि हा आजूबाजूचा परिसर आहे, पूर्व पश्चिम पसरलेला हा मधुमकरंदगड आहे. आणि याची एक साधी ओळख सांगतो. महाबळेश्वरवरनं जो मुंबई पॉईंट दिसतो, जो सूर्यास्त दिसतो, सूर्य ज्या डोंगराच्या मागे सूर्यास्त होतो, तो डोंगर म्हणजेच हा मधुमकरंदगड आहे. समोर दिसणारा महाबळेश्वर आहे. प्रतापगड आपण काल पाहिला. धुकं मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसणार नाही. या साईडला जर आपण पाहिलं तर मैपतगड, रसाळगड आणि सुमारगड अशी किल्ल्यांची साखळी या दक्षिणेच्या बाजूला आहे, परंतु मोठ्या प्रमाणात धुकं आहे. मकरंदगड आपला पाहून झालेला आहे, आणि आता खाली उतरताना खांब टाके बघणार आहोत. भावेशने ड्रोन शूट काही केलेले आहेत. खांब टाक्यांकडे जाणारा हा रस्ता आहे, आणि किल्ल्याचे जे खांब टाके आहेत, म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेच्या बाजूला हे खांब टाके आहेत. कातळाच्या पोटामध्ये खोदून काढलेले हे खांब टाके आपल्याला पाहायचे आहेत. पूर्ण वळसा घालून आपल्याला जावं लागते. समोर चालले ते सागर आणि सुमित, भावेश आणि रणजित या दोघांनी तिथे थांबून घेतलेलं आहे. दम लागला आहे त्यांना थोडासा. ही वाट वरती किल्ल्यावर जाते, आणि इथे खांब टाके आहे समोर दिसतंय. ही पायरी मार्ग आहे वरती जाणारा. इथून सुद्धा आपल्याला खाली उतरता आलं असतं, पण तो आपल्याला थोडा धोकादायक वाटल्यामुळे आपण पुन्हा खाली उतरून तिथे ती मूर्ती आहे देवाची, तिथून आपण खाली
खाली उतरून उजव्या बाजूने या पूर्ण किल्ल्यावर वळसा घालून आलेलो आहे. सुंदर असं खामटाकं या कातळाच्या पोटामध्ये कोरलेले आपल्याला बाहेर मिळते. आणि इथून पाणी वरती मंदिरामध्ये ते पुजारी घेऊन जात असतात. छान आहे. हे होते पाईप. मकरंदगड आपला पाहून झालेला आहे. हे खांब टाक्यापाशी आता आपण उभे आहेत आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. खांब टाके बघायला सागर आणि सुमित माझ्यासोबत आलेले आहेत आणि या ठिकाणी या मकरंदगडाचा प्रवास थांबतो आहे आमचा. परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला आता आम्ही सुरुवात करतो आहे. आपल्याला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ किल्ल्यांचे नक्की बघायला भेटतील. याच ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.